मी कांचन देवगडे. दीक्षाभूमीचा हा जो 8 महिन्यापासून जो प्रकल्प सुरू आहे, सर्व लोकांना सांगण्यात आलं की इथे सौंदर्यीकरणाची एक क्लिप बनवण्यात आलेली आहे की सर्व जनतेला वाटलं की आता 14 ऑक्टोबरचा कार्यक्रम झाल्यानंतर इथे सौंदर्यीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला बा. आणि 14 एप्रिलला पण आपण आलो, इथे बुद्ध जयंतीला पण आलो, पण आपल्याला असं वाटलं की इथे कार्यक्रम म्हणजे सौंदर्यीकरणाचा सुरू आहे. आता इथे भयानक असं वातावरण दिसत आहे की इतके मोठे गड्डे केलेले आहे की जसं काही 2 मजली इथे उभे करत आहे. आता इथे जर आतमध्ये पार्किंग केली आणि त्याच्यावरती सुद्धा बरेच मोठे मोठे कॉलम दिसत आहे, तर आमचा येणारा बांधव 14 ऑक्टोबरला येणारा बांधव दुकानं कुठे लावेल, बसेल कुठे आणि आमच्या रॅल्या कुठून येणार, हा एक मोठा प्रश्न झालेला आहे. आणि ज्यांनी कोणी ह्या जागेला परमिशन दिली त्यांच्या मनामध्ये हा विचार आला नाही की दीक्षाभूमीच्या लागून कधी पार्किंग असतं का. तुम्ही मस्जिदं बघा, देवळं बघा, मंदिरं बघा आणि तुम्हाला काही दीक्षाभूमीचीच जागा डोळ्यामध्ये खुपली का. आणि अतिशय लाजिरवाणी गोष्ट म्हणजे आम्ही इतक्या दीक्षाभूमीच्या जवळ राहतो आणि आम्हाला मोठे मोठे इथे हे लावण्यात आले होते की आम्हाला दिसत नव्हतं इथे काय होत आहे. तर आज इतकं खोल जागा करून ठेवलेली आहे की कॉलम मोठे मोठे उभे झालेले आहे. आणि पार्किंग जर 14 ऑक्टोबरला कामात येत नाही, कुठल्याच वेळेस जर कामात येत नाही, तर पार्किंगची इथे आवश्यकता काय आहे. 100 किलोमीटर 1 किलोमीटरच्या दूर आमची पार्किंग 60 वर्षापासून आमची आहे आणि आताच आम्ही दीक्षाभूमीला पार्किंग करून काय फायदा. तसे पण तर रोज काही लोकांना इथे पार्किंगला एवढी जागा नाही लागत आणि त्यातल्या त्यात दुकानवाले दुकान कुठे लागेल. तर ही पार्किंग लवकरात लवकर बंद करण्यात यावी आणि आमची जशी जागा होती तशी करून देण्यात यावी आणि सौंदर्यीकरण करायचं आहे, त्याला आमची काही मनाई नाही. इथेच थांबते. जय भीम.